लढाऊ विमानाचा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जातोय। भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय। तर दुबईतील एका एअर शो दरम्यान तेजस या लढाऊ विमानाचा अपघात झाला आणि यामध्ये या पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र हा नेमका अपघात की घातपात अशी शंका उपस्थित केली जाते। यावेळी नेमकं काय घडलं पाहूयात। तेजस विमानानं दुबई एअर शो मध्ये सहभाग नोंदवला। विमानानं सुरुवातीच्या टप्प्यात उत्तम कसरती केल्या। तेजस विमान जमिनीच्या दिशेनं येत पुन्हा आकाशात झेपावणं अपेक्षित होतं। एका टप्प्यात निगेटिव्ह जी ही कसरत करताना वैमानिकाचं नियंत्रण सुटलं। विमान वेगानं जमिनीवर कोसळलं, यात वैमानिकाचा मृत्यू झाला। हमने एक अनमोल पायलट को खो दिया है। जो बहादुर पायलट हमारा था, हमारे साथ नहीं रहा। हमें बहुत दुख है, हमने एक जहाज़ खोया है। और दूसरी बात है कि ये एक एयर शो में, इंटरनेशनल एयर शो में हादसा हुआ है। हमें दुख है इस बात का कि इंटरनेशनल एयर शो में हुआ, कोई बात नहीं। एविएशन फाइटर फ्लाइंग में ये हादसे होते हैं। अगर हम कोई ये कह दे कि नहीं होते तो वो सरासर झूठ बोल रहा है। ये जो प्रोफेशन है फाइटर फ्लाइंग का, ये दुनिया का सबसे डेंजरस प्रोफेशन माना जाता है। तर या तेजस या लढाऊ विमानाच्या अपघातामागे अवघे संशय घेण्याची नेमकी कारणं काय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तेजसचा अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित होतोय। भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे अनेक प्रश्न हे उपस्थित केले जात आहेत। तर तेजसच्या अपघातामागे अवघे संशय घेण्याजोगं काय, तर तेजस विमानाचा आजवरचा हा केवळ दुसरा अपघात आहे। यापूर्वी जैसलमेर इथं तेजस पहिल्यांदा कोसळलं होतं। तेजसच्या पहिल्या अपघातामागे इंधन नलिकेत बिघाड हे कारण होतं। तेजसच्या निर्मितीनं भारताचं विमान बांधणीत दमदार पाऊल आहे। विमान बांधणीतलं भारताचं आव्हान रशिया आणि अमेरिकेला नकोस आहे। तेजसच्या विमान अपघातामागे संशयाची शक्यता तपासली जाणार आहे।